नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यातील आदर्श सर्पमित्र ग्रुपचे सर्पमित्र दत्तात्रय मोरे, संतोष गुप्ता यांना कुंडाणी येथील इच्छापूर्ती गणपतीजवळ असलेले MSEB सबस्टेशनमध्ये एक मोठा साप असल्याची बातमी फोनद्वारे दिली असता सर्पमित्र दत्तात्रय मोरे यांनी अजगर हा बिनविषारी साप आहे याची खात्री करून त्याची सध्याची लांबी 5 फूट असल्याचे सांगितले. त्यास सुरक्षित पकडला. यावर सर्पमित्र संतोष गुप्ता यांनी सांगितले की हा बिनविषारी सर्प अजगर असून याचा रंग फिकट मातकट असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे दगडाच्या आकाराचे धब्बे दिसून येतात. याला भारतीय खडक अजगर, इंडियन रॉक पायथन नावाने संबोधले जाते. याची लांबी 11 ते 12 फूटपर्यंत आढळून येते. याचे प्रमुख खाद्य मोठे उंदीर, घुशी, ससे, बकरीचे पिल्लू असून काही ठिकाणी हा कुत्रे, कोल्हे, मोठे हरिण हे देखील खाल्ल्याची नोंद आहेत. हा सर्प घनदाट जंगलात तसेच माळरानात आढळून येतो. हा साप आपले भक्ष्याचे शरीराभोवती विळखा घालून भक्षण करतो. याला उष्ण संवेदना खाचा निसर्गाने बहाल केलेल्या आहेत. या सापाला पुन्हा वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, सदिक शेख, BM सोनार यांच्या मार्गदर्शनाने लळिंग कुरणात सोडण्यात आले. यावेळी सर्पमित्र दत्तात्रय मोरे, हर्षवर्धन राजपूत, संतोष गुप्ता, डॉ. मयूर कोळी, डॉ. सोनार, गणेश पाटील हे उपस्थित होते. रात्री जो आपण कुंडाणे सबस्टेशन इथून अजगर पकडला होता तो आपण आज पुन्हा निसर्गात जसं आहे तसं भूषण वाघ सर, RFO धुळे वन परिक्षेत्र कार्यालय धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सोनार सर, PM सोनार सर, तसेच सादिक शेख सर, त्याच्यानंतर सोनार सर, डॉ. मयूर कोळी सर, गणेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्पमित्र दत्तात्रय मोरे, हर्षवर्धन, त्याच्यानंतर संतोष गुप्ता आम्ही आज हा पुन्हा निसर्गात जसं आहे तसं या अजगराला सोडत आहोत. तुम्ही बघाल त्याला आता सोडताना. आम्हाला वन विभागाची वेळोवेळी मदत होत असते, डॉक्टर वर्गाची पण आम्हाला वेळोवेळी मदत होत असते. त्यांच्यामुळे त्यांचं मी आदर्श सर्पमित्र ग्रुपतर्फे आभारी आहे. आणि असेच जर तुम्हाला वन्यजीव दिसले तर कृपया त्यांना न मारता वन विभागाला सर्पमित्रांना बोलवा, ते त्यांना वाचवतील आणि निसर्गात पुन्हा जसे आहे तसे सोडतील. धन्यवाद मित्रांनो. त्याला ते रोड भेटला, त्या रोड मध्ये येतो. आता त्याला एकदा रूट भेटला ना. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.